गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील तासामध्ये आपण मृत्यूदर आणि त्या मृत्यूदर काढण्याच्या ज्या पद्धती किंवा जे काही सूत्र आहेत ते सूत्र बघितले. त्यात साधारणतः 3 सूत्रांचा आपण विचार केलेला आहे. पहिला आहे ढोबळ मृत्यूदर, वय सापेक्ष मृत्यूदर आणि अभ्रक मृत्यूदर. तर ह्या तिन्हींचा आपण मागच्या तासामध्ये विचार केलेला आहे. आज आपण मर्त्यतेवर किंवा मृत्यूदरावर जे काय परिणाम करणारे जे घटक आहेत, जगाचा जर विचार केला आपण तर प्रत्येकच देशामध्ये मृत्यूदर हा सारखा नाही. कारण विकसित देश जे आहे, विकसित देशामध्ये साधारणतः मृत्यूदर हा कमी आहे, विकसनशील देशामध्ये मध्यम आहे आणि अविकसित देशामध्ये साधारणतः अति जास्त मृत्यूदर आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण काय तर विकसित देशामध्ये साधारणतः ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत तिथले लोक सुशिक्षित आहेत, आरोग्याच्या भरपूर सुविधा आहेत, लोकसंख्यासुद्धा अफाट नाही, म्हणजे एकदम बॅलन्स लोकसंख्या आपल्याला तिथे पाहायला मिळतं. त्या अशा ठिकाणी मृत्यूदर हा कमी आहे आणि जननदरसुद्धा कमी आहे विकसित राष्ट्रांमध्ये. जसे युरोपियन कंट्री झाली, उत्तर अमेरिकेकडला जो भाग झाला, ज्या आपल्या आशियामध्ये जापान वगैरे जे देश आहेत, या देशांमध्ये मृत्यूदर हा कमी आहे. याचं कारण तेथील जो आरोग्याचा विकास आहे, शैक्षणिक प्रगती आहे, शिक्षण आहे, तिथला व्यवसाय आहे, तर या सर्वांमुळे त्या मृत्यूदरावर परिणाम होत असतो. तर बघायला गेलं आपण तर मृत्यूदरावर विविध घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे निरनिराळ्या प्रदेशात मर्त्यता दरामध्ये भिन्नता आढळते. मर्त्यतेवर परिणाम करणारे जे घटक आहे ते घटक साधारणतः पुढील प्रमाण आहे. त्यात आहे वैवाहिक स्थिती, शिक्षण, व्यवसाय, ग्रामीण व नागरी ठिकाणे, तर आणि त्यानंतर आहे स्वच्छता, क्लीननेस. बरोबर आहे. तर ह्या घटकांचा आपण इथे आज विचार करणार आहोत. तर वैवाहिक स्थिती मर्त्यतेवर कशा प्रकारे परिणाम करते ते आपण पाहू. तर वैवाहिक स्थितीचा मृत्यूदरावर मोठा प्रभाव होत असतो. अविवाहितांच्या तुलनेत विवाहित जास्त काळ जगतात. अविवाहितांच्या तुलनेने विवाहित जास्त काळ जगतात. त्यांचे आरोग्य चांगले असते. असे स्त्री पुरुष विवाह करतात. विवाहांचे जीवन नियमित असते. हे सुखी आणि समाधानी असतात. म्हणून विवाहितांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते. या उलट अविवाहितांचे आरोग्य फारसे चांगले नसते. ते स्वैर जीवन जगत असल्याने त्यांच्यातील अनेकांना विविध रोग जडतात. शिवाय त्यांचे जीवन अनियमित असते आणि ते सुखी आनंदी नसतात. म्हणून अविवाहितात मर्त्यता प्रमाण जास्त असते. म्हणजे एकंदरीत काय की याच्याप्रमाणे वैवाहिक स्थिती ही मर्त्यतेला कशा प्रकारे कारणीभूत आहे ते समजवण्याचा प्रयत्न करत असताना असं म्हटलेले आहे की ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांच्यामध्ये जे मर्त्यतेचं प्रमाण, मृत्यू प्रमाण हे कमी असते. या उलट जे अविवाहित आहे तर ते अविवाहित असल्याने त्यांच्या वागण्यामध्ये काय की म्हणजे स्वैर जीवन वागतात. ते स्वैर जीवन म्हणजे अनेक कोणतेही व्यसन करणे, बरोबर आहे, वेळेवर आहार विहार जे आहे ते न घेणे, त्यांच्यामुळे अनेक प्रकारचे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार जडतात आणि त्यामुळे या अविवाहितांमध्ये मृत्यूचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग विवाहित स्त्रिया सुखी व समाधानी असतात.
त्यांना गर्भधारणा, प्रसूती इत्यादी गोष्टीचा अनुभव असल्याने त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण कमी असते. या उलट अविवाहित घटस्फोटी स्त्रिया या असमाधानी असतात. त्याचप्रमाणे त्या समाजातील परिस्थितीशी जुळवून घेत नाही, म्हणून अशा स्त्रियातही मर्त्यता प्रमाण जास्त असते. बरोबर आहे. म्हणजे वैवाहिक स्थिती मर्त्यता प्रमाणाला कशा प्रकारे बाध्य आहे हे आपण बघितलेलं आहे. तर एका वाक्यात सांगायचं म्हणजे ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांच्यामध्ये मर्त्यतेचं प्रमाण कमी असते. ज्यांचे विवाह किंवा जे बॅचलर आहेत त्यांच्यामध्ये मर्त्यतेचं प्रमाण जास्त असते. याचं कारण त्यांना जे नवीन आजार जडलेले असतात, नवीन व्यसनाधीन असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असते. हे एकंदरीत इथे आहे. तर शिक्षण म्हणजे मग नंतर आहे शिक्षण. या शिक्षणाचा सुद्धा मर्त्यतेवर परिणाम तेवढाच पडत असतो. स्त्री पुरुषांच्या शिक्षणाचा सुद्धा मृत्यूवर परिणाम होतो. सुशिक्षित लोकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याने त्यांचे राहणीमान अशिक्षितांपेक्षा उत्तम असते. शिवाय सुशिक्षित लोक स्वच्छता, खाद्य, आरोग्य इत्यादी बाबतीत जागृत असतात. पुरुषांच्या शिक्षणाबरोबर स्त्रीचे शिक्षणही महत्त्वाचे असते, कारण सुशिक्षित स्त्री घरातील स्वच्छता इत्यादी विषयी जागरूक असते. त्यामुळे सुशिक्षितांमध्ये मर्त्यता प्रमाण कमी असते. बरोबर आहे. त्यानंतर व्यवसाय आहे. तर व्यवसायाच्या प्रकाराचाही मर्त्यतेवर परिणाम होत असतो. बौद्धिक कामे करणाऱ्यांपेक्षा जे शारीरिक कामे करतात त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असतो. जे बौद्धिक कामं करतात त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे कमी असतो. उदाहरणार्थ जे शिक्षक, इंजिनियर, वकील, डॉक्टर्स आहेत इत्यादी लोक हे शारीरिक काम करत नाही, ते बौद्धिक काम करतात. उलट जे मजूर आहेत, कुली आहेत, खोदाई करणारे आहेत, लाकूडतोड आहेत, गवंडी आहेत, या लोकांमध्ये मर्त्यतेचं प्रमाण जास्त असते, कारण ते शारीरिक श्रम करतात. परंतु जे शारीरिक श्रम न करता बौद्धिक श्रम करतात त्या लोकांमध्ये मर्त्यतेचं प्रमाण कमी असते. बरोबर आहे. आणि या उलट जे खाणीमध्ये जे लोक काम करतात त्यांचं सुद्धा मर्त्यतेचं प्रमाण जास्त असते, कारण खाणीची जी बारीक धूळ आहे ती धूळ त्यांच्या फुफ्फुसामध्ये जाऊन त्यांना लंग्स कॅन्सरसारखे बिमाऱ्या होत असल्याने त्यांच्यामध्ये मर्त्यतेचं प्रमाण जास्त असते. काही तेल शुद्धीकरण कारखाने आहेत, लाकूड कारखाने आहेत, काही फॅक्टऱ्या असतील, या ठिकाणी जे लोक काम करतात त्या लोकांमध्ये मर्त्यतेचं प्रमाण जास्त असते, कारण त्यांना अनेक आजार जडलेले असतात. मग चौथा आहे ग्रामीण व नागरी ठिकाणे. तर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये मृत्यूचं प्रमाण हे कमी असते, उलट ग्रामीण भागामध्ये जास्त असते. कारण ग्रामीण भागामध्ये एज्युकेशनचं प्रमाण कमी, बाकीच्या ज्या काही मेडिकल संदर्भामध्ये सुखसुविधा आहेत ते कमी, त्याच्यामुळे त्या ग्रामीण भागामध्ये मर्त्यतेचं प्रमाण जास्त असते, शहरी भागामध्ये मर्त्यतेचं प्रमाण कमी असते. बरोबर आहे. मग आहे स्वच्छता. क्लिनिंग म्हणजे आपण जिथे राहतो तो परिसर स्वच्छ असावं असं म्हटलं जातं आणि ते ठेवायलाच पाहिजे, कारण स्वच्छतेवर एखाद्याचं आयुष्य डिपेंड असतो, अवलंबून असतो. बरोबर आहे. या स्वच्छतेमध्ये खाद्य हे स्वच्छ असायला पाहिजे, पाणी स्वच्छ असायला पाहिजे, वस्त्र स्वच्छ परिधान करायला पाहिजे, निवारा जिथे आपण राहतो तिथे सुद्धा स्वच्छता असणे गरजेचं आहे, इत्यादी बाबी या स्वच्छतेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ज्या लोकांना स्वच्छ राहायची किंवा स्वच्छतेमध्ये राहायची, एखाद्या स्वच्छ परिसरामध्ये राहायची ज्यांना सवय असते तिथे साहजिकच मृत्यूचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. उलट अस्वच्छ
अस्वच्छ भागामध्ये आपण जिथे राहतो त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण जास्त असतो असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण इथे थांबू. यानंतर अभ्रकमर्त्यता वगैरे जे आहे यानंतरचे जे टॉपिक ते पुढल्या तासामध्ये पाहू. थँक्यू.